नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय. आपण बघत आहात यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोकटोक खालापूर न्यूज आणि मी आहे तेजस देशमुख. गेल्या अनेक महिन्यांपासून खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायत हद्दीतील एक गंभीर समस्या वारंवार समोर येत होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर हे ग्रामपंचायत हद्दीतील सांडपाणी थेट वाहत होते. या सांडपाण्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना, नागरिक, शाळकरी मुले आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेक दिवसापासून हा प्रश्न तसाच रेंगाळला होता. मात्र आता या प्रश्नाची दखल घेण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ यांनी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीणजी भालेराव, तसेच ओंकारजी खेडेकर, प्रशांतजी मडवी आणि रोहितजी देशमुख यांनी या कामात पुढाकार घेतला. या शिष्टमंडळाने थेट होनाड ग्रामपंचायत गाठली. त्यांनी सरपंच प्रकाशजी पाटील आणि उपसरपंच अनिकेतजी देशमुख यांच्याशी चर्चा केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केंजले साहेब यांची भेट घेऊन या प्रश्नाची सखोल चौकशी केली. या चर्चेदरम्यान काही तांत्रिक अडचणीमुळे आवाज कट झाल्याचे समजते. मात्र या भेटीचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम हा झाला आहे की संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना ठोस आश्वासन दिले आहे. होय, येत्या फक्त 2 ते 3 दिवसात या सांडपाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आणि कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले. यामुळे आता होनाडमधील तसेच परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर बघूयात त्यांच्यात काय नेमकी चर्चा झाली ती. टाकायला लागेल गटर तर यांचा लगेच काय होणार नाही. आपल्याकडे त्या रस्त्यासाठी तुम्हाला तर माहिती किती बोंबे, तो रस्ता मंजूर अजून बजेटमध्ये टाकून होतच आहे. हे आम्ही बजेटमध्ये टाकतो, काही विषय नाही. पण मग बजेटमध्ये येईपर्यंत पक्की गटरला लागेल. तुम्ही काय म्हणता, तोपर्यंत तुम्ही सोल्युशन करा. मग हे सोल्युशन करत होतो तर लोकांचं असं म्हणणं आहे की तिथे पुढे पण मोऱ्याच टाकतो. तुमचं बोलून घ्या, मी बोलतो. तुमचं बोलून घ्या, मग मी बोलतो. कसं आहे माहितीये का, आम्हाला उगाच तुम्हाला किंवा तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. चुकीचं काहीच नाही. मला बोलू द्या. नाही. आपण जर कारण काढायला गेलो तर बरेच कारण निघतील. आता तुम्हाला अजून एक सांगतो, आमच्या अडचणी सांगतो तुम्हाला. आम्ही काल त्याच्यामध्ये हे पण घेतलं, ऍक्च्युली मोर्याच्या ग्रामपंचायतीमधून ठराव पण माझी घेतला. आता आम्ही काल त्याच्यातून कोटेशन पण घेतले. आता हेमंत काका कंपनी काढतात, दुसरी कंपनी कोण दिली आपल्याला? सीएसआर मध्ये तर त्या बसत नाही, दुसऱ्या कंपनी कोण देणार? मी तेच म्हणतोय तुम्हाला की तो ऐका ना, तो सेफ्टी टँकचं पाणी आहे, संडास बाथरूमचं पाणी आहे. त्या पाण्याला खूप भयंकर वास आहे. जाता येताना लोक जे चालत जातात त्यांच्या अंगावरती पाणी ओढतो, म्हणजे तो किती घाण प्रकार आहे. आज तुम्हाला मी नंतर तुम्ही काय सांगितलं की तिथले स्थानिक लोकांनी तो काम थांबवलं. तुम्हाला त्याच्यातनी फोन केल्यानंतर तुम्ही सांगितले काय टेंडर काय कामाचं ते करायचंय. आता ऐका, तुम्ही काय की स्थानिक लोकांचं थांबवले त्यांनी काम. आता मी रवीचे बोलणं झालं. रवीने आपल्या याला बोलव, आपला डंपुराला कोण आहे नाव, हा, तो म्हटलं की आपण काय काम थांबवलं नाही. काम त्यांना काम तुम्ही का आता रवी तुम्हाला म्हटलं की त्यांनी काम थांबवलेलं नाहीये, तुझं काय म्हणणं आहे? काम करायला ना ते मोऱ्या टॉप पर्यंत पूर्ण बसायला पाहिजे. म्हणजे ओपन गटर अजिबात नको, कारण की प्रॉपर गटर नाही. बरोबर आहे, माती पडत राहणार काय नाही, जसं पाणी वाहत राहणार तसं. बरोबर ना, मग तो स्मेल राहणारच नाही. कुठं आडला उद्या माती पडली आणि तिथं ते चॉकअप झालं, ते होणार, 100% होणार. हे म्हणणं मग साहेब मला ठीक आहे, तुमचं म्हणलं. आमचा अर्ज देऊन तुम्हाला 3 महिने झाले, तुमच्या जवळपास 3 सभा झाल्या असतील, तरी त्याच्यामध्ये तुम्ही तो प्रश्न उपस्थित नाही केला. आज ऐका ना, आज किती वर्ष झाले तो पाणी तिथं वाहतोय, तो त्रास होतोय. आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचाच नाहीये. पण तुम्ही 2 जर महिने जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही आता ह्या मासिक मीटिंग मध्ये ठराव करत असाल तर किती दुर्दैवी गोष्ट आहे ती. तसा विषय नाहीये. त्यावेळेला 12 मोरे त्याला उपलब्ध केले ना, त्याच्यानंतर 12 मोऱ्यामध्ये काम होणारच नाही. जर तुम्ही कळतंय, ऐका, तुम्हाला जर कळतंय 12 मोऱ्यामध्ये काम होत नाही तरी पण तुम्ही काम चालू केलं, म्हणजे आम्हाला तुम्ही दाखवते फक्त काम चालू केलं, काम थांबला ना तुमचा. गटर मारून ओपन गटर करून 12 मोरे 12 पीस टाकून ते पाणी होतो. याचं काय म्हणणं आहे की कुठेच ओपनच ठेवू नका तुम्ही, असं म्हणताय. साहेब आता तुमच्या